नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे रोहित म्हात्रे आणि जी के इन मराठी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी 45 महत्त्वाचे प्रश्न. या प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तुम्हाला जर का या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला. तर विद्यार्थी मित्रांनो, लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात लिहिला होता. त्यांना 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली 6 वर्षाची शिक्षा भेटली होती आणि तेव्हा त्यांनी मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणास जगाचे छप्पर म्हणून संबोधले जाते. सांगा बघू, या चारपैकी कोणास जगाचे छप्पर म्हणून संबोधले जाते. तर बघा, ऑप्शन बी, तिबेटच्या पठाराला जगाचे छप्पर म्हणून संबोधले जाते, जे की समुद्री सपाटीपासून 16,000 फीट उंचीवर आहे. ठीक आहे, तिबेटचे पठार. प्रश्न क्रमांक 3. इजिप्तची राजधानी कोणती. सांगा बघू, इजिप्त या देशाची राजधानी कोणती आहे. तर बघा, ऑप्शन डी, कैरो. ठीक आहे, किंवा कायरो, CAIRO. ठीक आहे, कैरो किंवा कायरो ही इजिप्तची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 4. कर्नाटकातील कंबाला ही शर्यत कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे. सांगा बघू, कंबाला. थांबा, तुम्हाला फोटो दाखवतो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. तर कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे ही कंबाला ही शर्यत. तर ऑप्शन सी, म्हैस या प्राण्याशी संबंधित आहे. बघा, फोटोमध्ये बघू शकता तुम्ही. ओके, चलो. प्रश्न क्रमांक 5 बघा काय दिलंय. पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे. पेंच राष्ट्रीय उद्यानास, सांगा बघू, मध्य प्रदेशमधील पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे. तर बघा, ऑप्शन ए, इंदिरा प्रियदर्शनी राष्ट्रीय उद्यान. ऑप्शन ए. चला, प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया. धुळे नागपूर कोलकाता महामार्ग हा कोणत्या कोणता आशियाई महामार्ग आहे. सांगा बघू, धुळे नागपूर कोलकाता महामार्ग हा कोणता आशियाई महामार्ग आहे. तर तो बघा, ऑप्शन सी, AH46. AH म्हणजे काय, एशियन हायवे 46. ठीक आहे, एशियन हायवे 46. प्रश्न क्रमांक 7 बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. आंतरराष्ट्रीय जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय जल दिन, तर बघा, तो 22 मार्चला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय जल दिन 22 मार्चला साजरा केला जातो. बघा, 8वा प्रश्न काय दिलाय. 1936 मध्ये फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. सांगा बघू, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. तर ते होते पंडित जवाहरलाल नेहरू. ऑप्शन बी. वळूया 9व्या प्रश्नाकडे. माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस 25 डिसेंबर कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सांगा बघू, 25 डिसेंबर हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर बघा, ऑप्शन सी, सुशासन दिन म्हणजे काय, गुड गव्हर्नन्स डे. ठीक आहे, अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस 25 डिसेंबरला हा सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बघा, नेक्स्ट प्रश्न काय दिलाय. भारताचे कायदा आणि न्याय मंत्री कोण आहेत. सांगा बघू, भारताचे सध्याचे कायदा व न्याय मंत्री कोण आहेत. तर ते आहेत किरण रिजिजू. लक्षात ठेवा, किरण रिजिजू. बघा, 11वा प्रश्न काय दिलाय. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी घोषित करण्यात आलेली नाही आहे. सांगा बघू, कोणत्या जिल्ह्यामध्ये. तर बघा, गोंदिया जिल्ह्यामध्ये. ऑप्शन सी, दारूबंदी अजूनपर्यंत घोषित करण्यात आलेली नाही आहे. बघा, 12वा प्रश्न काय दिलाय. नागरी सेवा दिन म्हणजे सिव्हिल सर्व्हिस डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो. सांगा बघू, सिव्हिल सर्व्हिस डे म्हणजे काय, नागरी सेवा दिन हा साजरा केला जातो. ऑप्शन बी, 21 एप्रिलला. ऑप्शन बी. 13वा प्रश्न काय बघा. कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला. कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ लिहिला होता. ऑप्शन ए, अनुताई वाघ यांनी. लक्षात ठेवा, नसेल माहिती तर लिहून घ्या. कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला, अनुताई वाघ. चला, 14व्या प्रश्नाकडे वळूया. उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, उदय योजना ही विद्युत क्षेत्राशी संबंधित आहे. ऑप्शन बी. 15वा प्रश्न बघा काय दिलाय.
मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? मराठवाडा कृषी विद्यापीठ. तर सोपाच प्रश्न आहे, ऑप्शन सी परभणी जिल्ह्यामध्ये आहे मराठवाडा कृषी विद्यापीठ. 16वा प्रश्न बघूया काय आहे. अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली? सांगा बघू, अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली? तर ती केली होती संत ज्ञानेश्वरांनी. नसेल माहिती तर लिहून घ्या, संत ज्ञानेश्वरांनी. 17वा प्रश्नाकडे वळूया. उज्ज्वला योजना ही भारत सरकारची योजना कशाशी संबंधित आहे? उज्ज्वला योजना, सोपा प्रश्न आहे बघा. तर उज्ज्वला योजना ही LPG गॅसशी संबंधित आहे. उज्ज्वला योजना. 18वा प्रश्न बघा काय दिलाय. गीता दत्त कोण होत्या? गीता दत्त पहिल्यांदाच नाव ऐकत असेल तर लिहून घ्या. गीता दत्त या एक पार्श्वगायिका होत्या. ऑप्शन डी पार्श्वगायिका. 19वा प्रश्न. हिंदी चित्रपटसृष्टीत पंचम या नावाने कोण ओळखले जायचे? सांगा बघू, पंचम या नावाने. सोपाच प्रश्न आहे. पंचम कोणाला म्हटलं जायचं? तर RD बर्मन यांना पंचम या नावाने ओळखलं जायचं. त्यांचं पूर्ण नाव काय होतं? राहुल देव बर्मन. ऑप्शन बी. बघा 20वा प्रश्न काय दिलाय. T-72 किंवा T-72 हे कशाचे नाव आहे? सांगा बघू, T-72 हे कशाचे नाव आहे? तर हे एक रणगाड्याचे नाव आहे. ऑप्शन डी हे एक रणगाड्याचे नाव आहे. बघा 21वा प्रश्न. बजरंग बली की जय ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे? बजरंग बली की जय ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे? तर ती आहे राजपूत रेजिमेंटची. ऑप्शन डी राजपूत रेजिमेंटची. 22वा प्रश्न बघा काय दिलाय. इंग्लिश खाडी यशस्वीपणे पोहून जाणारा पहिला भारतीय जलतरणपटू कोण? सांगा बघू, इंग्लिश खाडी यशस्वीपणे पोहून जाणारा पहिला भारतीय जलतरणपटू कोण? तर ते होते ऑप्शन डी मिहिर सेन. मिहिर सेन नाव नसेल माहिती तर लिहून घ्या, मिहिर सेन. 23वा प्रश्न बघा काय दिलाय. नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? सांगा बघू, नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? तर विद्यार्थी मित्रांनो, नर्मदा नदी ही अरबी समुद्राला जाऊन मिळते. ऑप्शन बी ते. ठीक आहे, ऑप्शन बी अरबी समुद्राला जाऊन मिळते. 24वा प्रश्न बघा काय दिलाय. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर बघा, नीरा नदीवर पण नाही आहे, मुळा नदीवर पण नाही आणि मुठा नदीवर पण नाही आहे. ठीक आहे, म्हणून इथं ऑप्शन डी येईल. ठीक आहे, कारण उजनी धरण हे भीमा या नदीवर आहे. भीमा नदीवर. ठीक आहे, आणि भीमा हे कुठे आहे? तर हे आहे सोलापूरमध्ये. ठीक आहे, उजनी धरण हे सोलापूरमधील भीमा या नदीवर आहे. बघा 25वा प्रश्न बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकणारे हर्षवर्धन सदगीर यांनी कोणत्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले? सांगा बघू, हर्षवर्धन सदगीर यांनी कोणत्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते? तर ऑप्शन ए नाशिक जिल्ह्याचे. ऑप्शन ए. 26वा प्रश्न बघा काय दिलाय. भारताची पहिली स्त्री केंद्रीय मंत्री कोण? सांगा बघू, स्त्री केंद्रीय मंत्री कोण? तर त्या होत्या ऑप्शन डी राजकुमारी अमृता कौर. ऑप्शन डी. 27वा प्रश्न बघा काय दिलाय. तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तवांग हे ठिकाण पहिल्यांदाच ऐकताय का तवांग? तर तवांग आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. ऑप्शन सी अरुणाचल प्रदेशमध्ये. बघा 28वा प्रश्न काय दिलाय. सिंहांसाठी भारतातील एकमेव अभयारण्य कोणते? सांगा बघू, सिंहांचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते? तर बघा, गुजरात राज्यातील गीर अभयारण्य हे सिंहांसाठीचे एकमेव भारतातील अभयारण्य आहे. गीर अभयारण्य. बघा पुढचा प्रश्न. कसोटी क्रिकेट सामन्यात एका दिवसात किती षटके टाकली जातात? सांगा बघू, किती षटके टाकले जातात कसोटी क्रिकेटमध्ये? तर बघा 100 नाही हा. ऑप्शन ए 90 षटके टाकली जातात. 90 ओव्हर्स. ठीक आहे, 90 ओव्हर्स एका दिवसामध्ये कसोटी सामन्यामध्ये किंवा टेस्ट क्रिकेटमध्ये टाकली जातात. बघा 30वा प्रश्न काय दिलाय बघा. बुद्धिबळ खेळामध्ये काळ्या व पांढऱ्या रंगाच्या प्रत्येकी किती सोंगट्या असतात? सांगा बघू, काळ्या व पांढऱ्या रंगाच्या प्रत्येकी किती सोंगट्या असतात? तर बघा ऑप्शन सी 16 सोंगट्या असतात. ऑप्शन सी एकूण 32 सोंगट्या असतात आणि प्रत्येक काळ्या रंगाच्या 16 आणि पांढऱ्या रंगाच्या 16 अशा 32 सोंगट्या असतात. बघा 31वा प्रश्न बघा काय दिलाय. जगप्रसिद्ध मुष्टियोद्धा मोहम्मद अली याचे मूळ नाव काय होते? सांगा बघू, मोहम्मद अली याचे मूळ नाव काय होते? तो कॅशियस क्ले. हा
ऑप्शन बी कॅशियस क्ले. हा, मोहम्मद अली याचे मूळ नाव कॅशियस क्ले. प्रश्न क्रमांक 32. पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र कोण होते? पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र होते ऑप्शन डी नानासाहेब. हा, लक्षात ठेवा नानासाहेब. ओके. तसंच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर खाली असलेल्या लाल बटनवर क्लिक करून लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे अपडेट्स सर्वप्रथम भेटून जातील. प्रश्न क्रमांक 33 बघा काय दिलंय. भारतीय रेल्वेचे हबीबगंज रेल्वे स्टेशन कुठे आहे? हबीबगंज, बघा नसेल ऐकलं तर लिहून घ्या. हबीबगंज रेल्वे स्टेशन हे मध्य प्रदेशमधील भोपाळ या ठिकाणी आहे. ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 34 बघा काय दिलंय. एका दिवसात किती सेकंद असतात? बघा सोपा प्रश्न आहे. एका दिवसात किती सेकंद असतात? तर बघा एका दिवसात तास किती असतात? 24. बरोबर आहे. आणि एका तासाला मिनटं किती असतात? 60. ठीक आहे. म्हणजे आपल्याला किती भेटेल? 1440. ठीक आहे, 1440 तास भेटले आपल्याला. आता सेकंद काढायला काय करायला लागेल? 1440 गुणिले 60 बरोबर किती उत्तर येईल? 86,400. बरोबर, कळलं? ठीक आहे. हे तास भेटले आपल्याला, तास, आणि हे भेटले आपल्याला सेकंड्स. ओके. ऑप्शन डी ते उत्तर येईल. एका दिवसात 86,400 सेकंद असतात. बघा पुढचा प्रश्न. ऑक्टोपस हे दहशतवाद विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे? ऑक्टोपस हे दहशतवाद विरोधी पथक हे कोणत्या राज्याचे आहे? तर बघा हे ऑप्शन सी तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्याचे आहे. 36वा प्रश्न बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. आपण व्हॉट्सअपचा निर्माता कोण आहे? बघा तुम्हाला मायक्रोसॉफ्ट, फेसबुक यांचा निर्माता माहिती असेल, पण तुम्हाला व्हॉट्सअपचा निर्माता कोण आहे माहिती आहे का? तर ते आहेत ऑप्शन सी जॉन कॉम आणि ब्रायन ॲक्टन. बघा कदाचित माहीत नसेल तुम्हाला, ते लिहून घ्या, जॉन कॉम आणि ब्रायन ॲक्टन. ओके. पण आता फेसबुकला व्हॉट्सअप विकत कोणी घेतलंय? फेसबुकने. आणि फेसबुक कोणाचं आहे? मार्क झुकरबर्ग यांचं. ठीक आहे. इंस्टाग्राम पण मार्क झुकरबर्ग यांचंच आहे, कारण फेसबुकनेच विकत घेतलंय ते. ठीक आहे. पण निर्माता विचारला व्हॉट्सअपचा तर सांगायचं जॉन कॉम आणि ब्रायन ॲक्टन. बघा 37वा प्रश्न बघा काय दिलाय. नाशिकमध्ये स्थित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ती करण्यात आली होती 1998ला. ऑप्शन बी. बघा 38वा प्रश्न काय दिलाय बघा. टिंब या वायूचे हवेतील प्रमाण सर्वाधिक असते? सांगा बघू. या चारपैकी कोणत्या वायूचे हवेतील प्रमाण सर्वात जास्त असते? तर बघा नायट्रोजनच्या. ऑप्शन बी. नायट्रोजनच्या हवेतील प्रमाण किती असते? 78% एवढे असते. आणि नंतर ऑक्सिजनचे किती असते? तर ते असते 21%. ओके. आणि बाकीचे 1% हे इतर वायू असतात, ऑर्गॉन, कार्बन डायऑक्साईड सारखे इतर वायू असतात. बघा 39वा प्रश्न बघा. रस्त्यावरील सिग्नलमधील दिवे कोणत्या क्रमाने लागतात? सांगा बघू. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कोणत्या क्रमाने लागतात? ऑप्शन सी लाल, पिवळा, हिरवा. ऑप्शन सी. 40वा प्रश्न बघा काय दिलंय. ARTO या संज्ञेचे पूर्ण रूप काय? ARTOचे फुल फॉर्म विचारले तुम्हाला, तर ते आहे असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर. ऑप्शन बी. वळूया 41व्या प्रश्नाकडे. हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात? हँडब्रेक बघा कारमध्ये असतं हँडब्रेक डाव्या साईडला, तर त्या हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात? तर अचानक ब्रेक मारण्यासाठी. ऑप्शन डी अचानक ब्रेक मारण्यासाठी हँडब्रेकचा उपयोग केला जातो. बघा 42वा प्रश्न काय दिलाय बघा. उत्क्रांतीवादाचा जनक टिंब यांना म्हणतात? उत्क्रांतीवादाचा जनक तर डार्विन यांना. ऑप्शन सी डार्विन यांना उत्क्रांतीवादाचा जनक असं म्हटलं जातं. बघा नेक्स्ट प्रश्न काय दिलाय बघा. भारत पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाच्या टिंब गोलार्धात आहे? सांगा बघू. भारत देश पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाच्या टिंब गोलार्धात आहे, तर तो आहे उत्तर गोलार्धाच्या पूर्व गोलार्धात. ऑप्शन सी. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 44. लॉर्ड कर्झन यांनी कोणत्या सुधारणा आणल्या? तर विद्यार्थी मित्रांनो, लॉर्ड कर्झन यांनी भारतीय चलन कायदा, प्राचीन स्मारक कायदा आणि भारतीय विद्यापीठ कायदा या सर्व सुधारणा आणल्या होत्या, म्हणून ऑप्शन डी इथे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 45 बघा काय दिलाय. शेवटचा प्रश्न आहे हा. डिझेलवर चालणाऱ्या वाहनाच्या धुरात प्रामुख्याने कोणत्या वायूचे प्रमाण जास्त असते? सांगा बघू. कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त असते? तर ते असते कार्बन डायऑक्साईडच्या. डिझेलवर चालणाऱ्या वाहनाच्या धुरात प्रामुख्याने
कार्बन डायऑक्साईड या वायूचे प्रमाण जास्त असते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र भरती एक्झाम जसं की बघा पोलीस भरती, सरळ सेवा भरती, तलाठी भरती, आरोग्य सेवा भरती किंवा म्हाडा एक्झामची तयारी करताय तर लगेच अनअकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन घ्या. बघा या सगळ्या एक्झामसाठी अनअकॅडमीवर एकच सबस्क्रिप्शन आहे, वन सबस्क्रिप्शन फॉर ऑल एक्झाम. सोबत बघा जर तुम्ही 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेत आहे तर तुम्हाला फक्त 5198ला पडेल. एकदा का तुम्ही अनअकॅडमीवर प्लस सबस्क्रिप्शन घेतलं की तुम्ही कोणतीही बॅच अनअकॅडमीवर जॉईन करू शकता. बघा 2 बॅच सुरू झालेले आहेत 13 तारखेपासून, या तुम्ही जॉईन करू शकता. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेच, त्यावर क्लिक करून लगेच अनअकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन घ्या. सोबत अजूनपर्यंत तुम्ही मला टेलिग्रामवर फॉलो केले नसेल तर रोहित म्हात्रे अकॅडमी हा माझा टेलिग्राम चॅनल आहे, हा देखील नक्की यावर फॉलो करून घ्या. ठीक आहे. आणि माझं अनअकॅडमीवर तुम्ही फॉलो केलं नसेल तर अनअकॅडमीवर देखील फॉलो करा. रोहित म्हात्रे माझं नाव आहे, तिथे जाऊन मला फॉलो करा. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया GK इन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.